हॅलो माय लवलीज, हाव आर यू ऑल. तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे ऑफिस झाल्यावर मी सर्वप्रथम बाहेर सरा रांगोळी करून घेतली आणि मग नंतर आई आणि आम्ही मिळून स्वयंपाक केला. पूर्णावरणाचा स्वयंपाक होता, तो ऑलमोस्ट सगळं झालेलं. आणि इथे मी होलिका पूजन करण्यासाठी रेडी झालेली. एकीकडे गौरी ठेवलेली पेटवायला, सो दॅट बाहेर जाऊन होळी पेटवता येईल. इथे प्रशांत आणि पप्पांनी मस्त पद्धतीने होळीची तयारी करून ठेवली होती. नंतर मग आई आणि आम्ही नैवेद्याचं ताट, गोवरी वगैरे सगळं बाहेर घेऊन आलो आणि होलिका पूजन करण्यास सुरुवात केली. खूप छान वाटतं हे सण वगैरे असल्यावर, एक थोडं चेंज होतं. नाहीतर आपण नॉर्मली आपल्या डेली वेअरमध्ये बसलेलो असतो, काहीतरी करत असतो, पण सण वगैरे असले की आपण सगळे तयार होतो, तर म्हणून छान वाटतं. सर्वप्रथम होळी पेटवली आम्ही आणि मग आईने पूजा केली. आईनंतर मी, पप्पा, प्रशांत असं आम्ही सगळ्यांनी पूजा केली. आणि काही फेस्टिवल म्हटलं की लहान मुलांना तर खूपच मजा वाटते. ईशान्वी आणि तिचे फ्रेंड्स अधूनमधून खेळणं, बागडणं हे सगळं चालूच होतं. तर खरंच खूपच मजा येते. इथे मी होळीचे पूजन करत होते. होलिका देवतेला प्रार्थना केली की माझ्यातली निगेटिव्हिटी दूर होऊ दे आणि माझ्यात फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी राहू दे. तर अशा पद्धतीने आमचं होलीचं सेलिब्रेशन चालू होतं आणि आमची परिराणी अधूनमधून इकडून तिकडून करत होती, हे तुम्ही बघू शकताय. आणि इथे पतिदेवांचं होलीपूजन चालू होतं. नंतर ईशान्वीच्या फ्रेंड्सला सगळ्यांना मी प्रसाद वाटप केला. सोसायटीतले आजूबाजूचे लोकही प्रसाद नैवेद्य दाखवायला आलेले, पूजा करायला आलेले. तर इथे तुम्ही बघू शकता होळी किती सुंदर पद्धतीने पेटली होती, किती सुंदर तो अग्नी दिसतो आहे आणि किती छान आहे हे सगळं. खरंच खूप छान वाटतं. तर येस, अशा पद्धतीने आमचं होळी सेलिब्रेशन झालं. नंतर इथे सगळ्यांनी होळीच्या बोंबा दिल्या. आय डोंट नो जर हा परफेक्ट वर्ड आहे की नाही. आणि येस, नंतर माझी फ्रेंड नेहा पण आलेली होळीच्या पाया पडायला. सो दिस इज इट फॉर दिस व्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग.